राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या तब्बल 2,46,00,000 बहिणींसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। शासनाकडून लाडक्या बहिणींसाठी 2 योजना सुरू केलेल्या आहेत। त्याच्यामधली पहिली जी योजना आहे ती म्हणजे शिलाई मशीन योजना आणि दुसरी जी योजना आहे ती म्हणजे मोफत पिठाची गिरण। तुम्हाला जर शिलाई मशीन योजनेचा अर्ज करायचा असेल, त्याचा लाभ घ्यायचा असेल किंवा मोफत पिठाची गिरण या योजनेचा अर्ज करायचा असेल, त्याचा लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ 100% शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत मोफत 3 गॅसचे पैसे तुमच्या खात्यामध्ये विस्तांतर केले जाणार आहे, त्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे। बघा, मोफत शिलाई मशीन खरेदीसाठी 15,000 रुपये इतकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे, त्याविषयी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी 2 योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामधली पहिली जी योजना आहे ती म्हणजे शिलाई मशीन योजना आणि दुसरी जी योजना आहे ती म्हणजे मोफत पिठाची गिरणी। या 2 योजनांचे अर्ज कसे करायचे, लाभ काय मिळणार आहे आणि तुम्हाला पात्रता सुद्धा काय सांगितलेले आहे ती सुद्धा बघून घेऊयात। बघा, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे। या सरकारने देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री केलेलं आहे। बघा, याच्या अगोदरचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते, त्याच्यानंतर बीजेपीचं सरकार आल्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री केलेला आहे। याच देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाडक्या बहिणींना जो 6 डिसेंबरचा हप्ता होता तो सुद्धा पाठविलेला आहे। अजून 2 मोठे लाभ सुद्धा सुरू केलेले आहेत। बघा, 6वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला की नाही हे सुद्धा कमेंटद्वारे कळवायचं आहे, परंतु ज्यांना आला नाही त्यांनी काय करायचं आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे, ती सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये देणार आहोत। बघा, तुम्हाला जर या 2 योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तो लाभ घेण्यासाठी तुमची पात्रता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। त्यामुळे योजनेमध्ये ज्या पात्रते घातलेल्या आहेत त्या पात्रतेमध्ये तुम्ही बसता का तरच तुम्हाला या योजनांचा लाभ दिला जाणार आहे। बघा, अगोदर आपण पात्रता बघणार आहोत, त्याच्यानंतर तुम्हाला याचा अर्ज कसा करायचा, लाभ काय मिळणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। तर बघा, प्राथमिक स्वरूपामध्ये आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना या 2 योजनांचा लाभ देऊन त्यांना स्वतःच्या पायावरती उभा राहता यावं, त्यांना सक्षम बनवणं हे सरकारचं उद्दिष्ट आहे। त्याच्यामुळे शासनाने मोफत पिठाची गिरणी आणि शिलाई मशीन योजना अर्ज सुरू केलेले आहेत। याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये कोणाला दिला जाणार आहे ते सुद्धा आलेलं आहे, परंतु अगोदर आपण झटपट पद्धतीने पात्रता सुद्धा बघून घेऊयात। बघा, शिलाई मशीन योजना आणि मोफत पिठाची गिरण या 2 योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्रता अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आवश्यक आहे। जर तुम्ही या पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला याचा काही उपयोग होणार नाही, त्याच्यामुळे पात्रता अगोदर लक्षात घ्या, त्यानंतरच तुम्ही सुद्धा अर्ज करायचा आहे। बघा, लाडक्या बहिणींना 2 योजना आहेत, त्याच्यामध्ये दोन्ही योजनांसाठी एकच पात्रता सांगण्यात आलेली आहे। बघा, अर्जदार बहीण भारत देशाची रहिवासी असली पाहिजे, कमीत कमी 15 वर्ष भारत देशामध्ये राहत असणारी असावी। बघा, तुम्हाला इथं महाराष्ट्र राज्याचं काहीही वर्णन केलेलं नाही, संपूर्ण भारत देशामध्ये आपण राहत आहोत, महाराष्ट्र सुद्धा आपला भारत देशामध्येच येतो। जर तुम्ही 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा भारत देशामध्ये राहत असाल तरच तुम्हाला याचा लाभ दिला जाणार आहे। सोबतच दुसरी पात्रता सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। बघा, अर्जदार बहिणीकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावे। जर तुमच्याकडे रेशन कार्डच नसेल, हरवलेला असेल तर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीचा असावा, तरच तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ दिला जाणार आहे। बघा, याची अगोदर उत्पन्नाची मर्यादा 1,20,000 रुपयापर्यंत होती, परंतु याची उत्पन्नाची मर्यादा वाढवण्यात आलेली आहे। सोबतच तिसरी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, अर्जदार बहिणी या अगोदर या योजनांचा लाभ घेतलेला नसावा तरच तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। बघा, तुम्ही जर अगोदर शिलाई मशीन योजनेचा लाभ घेतलेला असेल, पिठाची गिरण योजनेचा लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला याचा डबल लाभ दिला जाणार नाही, तुमच्या घरातील दुसऱ्या सदस्याला याचा अर्ज करायला लावायचा आहे। सोबतच चौथी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, अर्जदार बहिणीच्या घरातील सदस्य सरकारी नोकरी, पेन्शन, परमनंट कामगार नसला पाहिजे तरच तुम्हाला याचा प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ दिला जाणार आहे, अन्यथा शिलाई मशीन सुद्धा भेटणार नाही आणि पिठाची गिरण सुद्धा भेटणार नाही। बघा, पेन्शन, नोकरी आणि तुमच्या घरातील सदस्य परमनंट कामगार नसावा। सोबतच 5वी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, अर्जदार बहिणीकडे 4 चाकी गाडी नसली पाहिजे तरच तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ दिला जाणार आहे। याच्यामध्ये तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल, टॅक्सी असेल तर चालणार आहे, परंतु टॅक्सी आणि ट्रॅक्टर व्यतिरिक्त तुमच्याकडे इतर कोणतीही 4 चाकी गाडी नसली पाहिजे तरच तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ दिला
दिला जाणार आहे। बघा, तुम्ही जर आता पात्रतेमध्ये बसला असाल तर यापुढे 100% व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे। बघा, या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। तर बघा, शिलाई मशीन खरेदीसाठी आणि मोफत पिठाची गिरण या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे। ते आधार कार्ड आपल्या बँक खात्याला लिंक असावं, तेच आधार कार्ड चालणार आहे। सोबतच पॅन कार्ड हवं, सोबतच बँक पासबुक सुद्धा असायला पाहिजे, परंतु बँक पासबुक जे आपलं बँक खातं असतं ते सुद्धा आधार कार्डशी लिंक असावं। सोबतच शिलाई मशीनचा जर तुम्ही कोर्स केलेला असेल तर त्याचं सर्टिफिकेट असेल तर ते सुद्धा या ठिकाणी चालणार आहे, तुम्हाला प्राधान्य सुद्धा दिलं जाणार आहे। सोबतच उत्पन्नाचा दाखला सुद्धा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, तरच तुम्हाला याचा प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ दिला जाणार आहे। सोबतच जात प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट, तुम्ही कोणत्या कास्टमध्ये येतात त्याचं सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे। सोबतच रेशन कार्ड, आता या रेशन कार्डमध्ये तुमच्याकडे फक्त पिवळं आणि केसरी रेशन कार्ड असेल तरच तुम्ही अर्ज करायचा आहे। सोबतच पासपोर्ट साईज फोटो म्हणजे छोट्या आकाराचे आपल्याला 2 फोटो लागणार आहे, जे आपण फॉर्मला चिटकावतो तेच 2 फोटो लागणार आहे। सोबतच तुमच्या गावामधील सरपंच किंवा पोलीस पाटील यांचा एक दाखला लागणार आहे की खरोखर तुम्ही या महाराष्ट्र राज्यामध्ये राहता किंवा त्याच गावामध्ये राहता, यासाठी खात्री करण्यासाठी तुमच्याकडे पोलीस पाटील किंवा सरपंच यांचा दाखला सुद्धा लागणार आहे। तर बघा, भरपूर वेळ झाला तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की या योजनांमध्ये लाभ कसा मिळणार आहे, काय मिळणार आहे, ते सुद्धा अगदी झटपट सांगतो। बघा, शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी 15,000 रुपये इतकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। फक्त तुम्हाला अर्ज करण्यासाठी पैसे द्यायचे आहेत, इतर तुम्हाला 1 रुपया सुद्धा कुठेही द्यायचा नाही। याचा अर्ज कसा करायचा, कुठे करायचा ते सुद्धा सांगतो, परंतु पात्र ठरल्यानंतर थेट 15,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। सोबतच मोफत पिठाची गिरणासाठी सुद्धा लाभ काय आहे, अर्ज कुठे करायचा ते सुद्धा सांगतो। बघा, मोफत पिठाची गिरणी या योजनेचा थेट लाभ दिला जाणार आहे। या योजनेसाठी रक्कम सुद्धा दिली जाणार आहे, म्हणजे दोन्ही योजनांसाठी तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली जाणार आहे, परंतु कशा पद्धतीने रक्कम जमा केली जाणार आहे ते सुद्धा झटपट सांगतो। बघा, तुमची वयाची अट सुद्धा लक्षात घ्या, त्यानंतर अर्ज करा, अन्यथा तुमचे अर्ज केलेले पैसे सुद्धा वायाला जाऊ शकतात। बघा, या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय वर्ष सरासरी 20 पूर्ण असले पाहिजे, तरच तुम्ही या योजनांचे अर्ज करायचे असतील, परंतु शिलाई मशीनसाठी तुमचे वय 20 वर्ष पूर्ण पाहिजे आणि मोफत पिठाची गिरण या योजनेसाठी 18 वर्ष पूर्ण पाहिजे, तरच तुम्ही या 2 योजनांचा प्राथमिक स्वरूपामध्ये अर्ज करू शकणार आहात, अन्यथा तुम्हाला लाभ मिळणार नाही। बघा, या 2 योजनांमध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ कोणाला दिला जाणार आहे ते सुद्धा शासनाने सांगितलेलं आहे। बघा, अपंग महिला असतील, विधवा महिला असतील, निराधार महिला असतील किंवा रेशनधारक महिला असतील, आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिला असतील, म्हणजे त्यांचं उत्पन्न सरासरी 2.5 लाखांपेक्षा कमी असेल, अशाच बहिणींना या योजनांचा लाभ दिला जाणार आहे। तर बघा, शिलाई मशीन आणि मोफत पिठाची गिरण या 2 योजनांचे अर्ज कसे करायचे आहेत ते सुद्धा सांगतो। बघा, शिलाई मशीन योजनेसाठी तुम्ही पात्र असाल, बघा मी तुम्हाला पात्रता सांगितलेली होती, तर त्या पात्रतेमध्ये बसला असाल तर तुम्ही अर्ज करू शकणार आहात, अन्यथा अर्ज भरता येणार नाही। म्हणजेच ज्या 5 पात्रता सांगितलेल्या होत्या त्या 5 पात्रतेमध्ये बसला असाल तर तुम्हाला 100% अर्ज करता येणार आहे। बघा, शिलाई मशीन योजना ही केंद्राची योजना आहे, त्यामुळे या योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने आहे। बघा, या योजनेचा ऑफलाईन पद्धतीने म्हणजे कागदी कुठेही तुम्हाला अर्ज करायचा नाही, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। आता ऑनलाईन कसा करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला अगदी झटपट सांगतो। बघा, शिलाई मशीन योजनेचा अर्ज प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या वेबसाईटवरून करायचा आहे। बघा, भरपूर माता भगिनींच्या मनामध्ये प्रश्न असेल की या योजनेचं नाव शिलाई मशीन योजना आहे, तर या योजनेचं खरोखर नाव आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना। तर या योजनेमार्फत शिलाई मशीन योजना तुम्हाला दिली जात असते। तर बघा, शिलाई मशीन योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपलं गुगल उघडायचं आहे, त्या ठिकाणी PM विश्वकर्मा, बघा या ठिकाणी सुद्धा मी वेबसाईट दिलेली आहे pmvishwakarma.government.in। ती वेबसाईट ओपन केल्यानंतर बघा असं चित्र येणार आहे। असं चित्र आलं तर त्या ठिकाणाहून तुम्हाला अर्ज करायचा आहे, आणि ज्यांना अर्ज करायचे असतील तर त्यांनी जास्तीत जास्त लाईक करायचे आहेत। व्हिडिओला जेवढ्या जास्त लाईक येतील त्याप्रमाणे आपण उद्याचा ऑफिशियल पद्धतीने व्हिडिओ सुद्धा बनवणार आहोत, परंतु आज तुमच्याकडे पात्रता दिलेली आहे, कागदपत्रे सुद्धा सांगितलेले आहेत ते असतील तर तुम्ही उद्याचा व्हिडिओ सुद्धा 100% पाहायचा आहे। कसा अर्ज करायचा आहे ते सुद्धा सांगणार आहे। सोबतच मोफत पिठाची गिरणी ही योजना महाराष्ट्र शासनाची योजना आहे। बघा, शिलाई मशीन योजना केंद्राची योजना आहे, तर मोफत पिठाची गिरणी ही महाराष्ट्र राज्याची योजना आहे। तर या योजनेचा अर्ज कागदी अर्ज आहे, म्हणजेच ऑफलाईन पद्धतीने
अर्ज करायचा आहे। सोबतच अर्ज कसा करायचा, कुठे करायचा ते सुद्धा सांगतो बघा। मोफत पिठाची गिरण या योजनेचा अर्ज जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल तर त्या दोन्ही समित्यांमध्ये महिला व समाज कल्याणचं विभागाचं ऑफिस असतं, त्या ठिकाणी तुम्हाला पिठाची गिरणी या योजनेचा अर्ज करायचा आहे। सोबतच अजून महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात बघा। शिलाई मशीन योजना आणि मोफत पिठाची गिरणी या योजनांचे अर्ज नवीन वर्षापासून सुरू होणार आहेत, परंतु तुम्ही कागदपत्रे काढणं आवश्यक आहे बघा। 1 जानेवारी 2025 पासून या दोन्ही योजनांची लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये राज्यातील तब्बल 2,46,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये अनुदान सुद्धा जमा केले जाणार आहे। तर बघा, व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यावरून सुद्धा नक्कीच शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।